दहशतवाद्यांच्या हिट लिस्टवर असलेल्या अंबाबाई मंदिराची सुरक्षा रामभरोसे असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं। आज एका व्यक्तीनं चक्क पिस्तूल घेऊन घाटी दरवाजापाशी असलेल्या मेटल डिटेक्टरमधून मंदिरात प्रवेश केला, पण तरीही मेटल डिटेक्टरचा अलार्म वाजलाच नाही। त्यामुळे मंदिराच्या चारही प्रवेशद्वारावर लावलेले मेटल डिटेक्टर कुचकामी आहेत का असा प्रश्न निर्माण झालाय। काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनीच अंबाबाई मंदिराची सुरक्षा व्यवस्था किती पोकळ आहे हे दाखवण्यासाठी हा प्रकार केला। कोल्हापुरातील अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी जगभरातील भाविक येत असतात। सध्या नाताळच्या सुट्टीमुळे अंबाबाई मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी आहे। दुसरीकडे अंबाबाई मंदिर दहशतवाद्यांच्या हिट लिस्टवर असल्याचं बोललं जातंय। अशावेळी मंदिराची सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक असणं गरजेचं आहे। गर्दीतून एखादा दहशतवादी मंदिरात शिरू शकतो। सध्या अंबाबाई मंदिराच्या चारही प्रवेशद्वारांवर पोलिसांचा आणि सुरक्षा रक्षकांचा पहारा असतो। शिवाय चारही प्रवेशद्वारांवर धातुशोधक यंत्रणा म्हणजेच DFMD लावले आहेत। त्यातून कोणताही धातू जाताना धोक्याचा अलार्म वाजतो। अशा वेळी आज एका व्यक्तीनं चक्क कमरेला पिस्तूल लावून मंदिरात प्रवेश केला, तरीही DFMD म्हणजेच मेटल डिटेक्टर यंत्रणेकडून कसलाही अलार्म वाजला नाही। त्यामुळे हे DFMD म्हणजे केवळ दिखावा आहे का असा प्रश्न निर्माण झालाय। मंदिराची सुरक्षा व्यवस्था योग्य नाही हे सिद्ध करण्यासाठी कोल्हापुरातील हिंदुत्ववादी कार्यकर्ते बंडा साळुंखे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा प्रकार घडवून आणला। या करा चेक करा हो बंडा चेक करायला होता। कोणी चेक करणारा नाही। मेटल डिटेक्टरचा अर्थ असा असतो, मेटल कुठला आपल्या हातात असा कडा पण असला तरी तो डिटेक्ट करून साऊंड करतो। पण सिक्युरिटीचं काम आहे आत घुसलेल्या व्यक्तीला सरसकट चेक करणं, पण इकडे आपल्या मंदिरात कोणीही चेक करत नाही। गंभीर बाब म्हणजे अंबाबाई मंदिराच्या प्रवेशद्वारावर तैनात असलेल्या एकाही सुरक्षा रक्षकांकडून किंवा पोलिसांकडून भाविकांना तपासलं जात नाही। त्यामुळे कुणीही मंदिरात सहज प्रवेश करून अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे संतप्त हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी प्रशासनाचे वाभाडे काढले। या प्रकारानंतर तरी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि पोलीस प्रशासनानं सुरक्षेचे उपाय गांभीर्यानं करणं आवश्यक आहे।